पाकिस्तान विरुद्ध खेळणाऱ्या भारताच्या खेळाडूंना लाज वाटली पाहिजे, शिवम द्विवेदींच्या पत्नीचा आक्रोश आहे का? मला इथं त्यांना राऊतांना विचारायचं आहे की ज्या वेळेला पहलगाम मध्ये, काश्मीर मध्ये भारताच्या निष्पाप नागरिकांचं रक्त सांडलं जात होतं आणि उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबाच्या सहत युरोपमध्ये टुरिस्ट फॅमिली म्हणून, कुटुंब रंगले पर्यटनात म्हणून ते मजा मारत होते, तेव्हा त्यांना लाज नाही का वाटली? ज्या वेळेला मुंबई जवळचे किंवा महाराष्ट्रामधले जवळपास 6 नागरिक त्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये मारले गेले, मग नंतर पर्यटनावरून परत आल्यानंतर सुद्धा एकाही कुटुंबाला साधं भेटायला जाण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं नाही, तेव्हा त्यांना त्यांची लाज नाही वाटली? किंवा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्याच्या आधी जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती, त्या बैठकीला उपस्थित न राहता निर्लज्जपणाने तुम्ही पत्र लिहिता की आम्ही कुठेतरी दूर प्रांतामध्ये आहोत आणि आम्ही जाऊ शकत नाही. अरे देश संकटात आल्यानंतर सगळं काही सोडून तिथं गेला पाहिजे ना. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला इतिहास कुणाचा आहे? स्वतःच्या मुलाचं लग्न असताना सुद्धा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं म्हणत स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवत लढले ना तानाजी मालुसरे. आणि अशा वेळेला थातूर मातूर कारण देऊन तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला सुद्धा उपस्थित नाही राहिलात, तेव्हा लाज नाही वाटली तुम्हाला? जेव्हा आपल्या सैन्याने पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांना मारलं तरी सुद्धा तुम्ही ऑपरेशन सिंदूरची टिंगलटवाळी करत होतात, तेव्हा लाज नाही वाटली? निर्लज्जपणाचं दुसरं उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे. शिवसेनेचे उपनेते